नमस्कार मंडळी, मी प्रसाद बोर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आहे मी करंजला. आज काहीच प्लॅन नाही, नाही कुठं चाललो आहे मी, नाही कुठं डान्स कॉम्पिटिशन आहे, नाही कुठं ट्रॅव्हल करत आहे मी. फक्त ना फक्त मी आज कंटेंट शोधणार आहे करंजामध्ये. जे रॅन्डम कंटेंट मला भेटणार आहेत ते मी शूट करणार आहे. तर मी आहे आता आरोही द आर्ट्समध्ये. तर तुम्ही बघू शकता गणपतीचा कारखानामध्ये मी आहे आणि तेजस भाऊ गणपती रंगवत आहेत. बघू शकता तुम्ही. तेजस भाई, काय बोलते, कसं वाटतं तुला? देव आपल्याला घडवतं आणि तू आज देवाला घडवतोस, तुला कसं वाटतंय? आणि मंडळी तुम्ही बघू शकता किती गोड गोड अशी गणपतीच्या मूर्त्या तिकडं. आणि एवढ्याच मूर्त्या नाही आहेत, याच्या साईडला त्यांचा अजून एक रूम आहे, तिथं त्या गणपतीच्या मूर्त्या पेंटिंग वगैरे सर्व करूनशी त्यांनी तिकडे ठेवल्या आहेत. आणि तुम्हाला सुद्धा इथं व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता व्हिजिट. टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. कधी पण या तुम्ही इथं व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल यांच्याकडून तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर शेअर करतो. तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याचं लोकेशन असणार आहे करंजा कोंढरीपाडा. तुम्ही इथं या गावात आणि कोणाला पण विचारा द आरोही आर्ट्स कुठे आहे म्हणून, तुम्हाला कोणीही सांगेल यांचा कारखाना कुठं आहे ते. तर मंडळी तुम्ही बघू शकता सिद्धिविनायकची सुंदर अशी मूर्ती किती सुंदर दिसते. तर तुम्ही सुद्धा बघा, ही मातीने बनवलेली मूर्ती आहे. तेजसनी कुठल्याही साचानीने बनवली, त्याच्या हाताने बनवलेली मूर्ती आहे ही. आणि तुम्हाला सुद्धा जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना ऑर्डर देऊ शकता. आणि नक्कीच त्यांच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करा. जाम जाम म्हणजे जाम सुंदर अशा मूर्त्या आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये. तुम्ही सुद्धा बघू शकता तेजस्वी मेहनत. तर चलो मंडळी, मी चाललो आता करंजाच्या जेटीवर. बघूया काय कंटेंट भेटते आपल्या जेटीवर. आणि तुम्ही बघू शकता फायनली मी पोहोचलो आहे करंजाच्या जेटीवर. अँड रॅन्डम शूट मध्ये बघू शकता तुम्ही मला कोण भेटले आहेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, मानवी पाटील. सई मस्त दिसतस. आणि काथोरी असली ना दिसतंय एक नंबर. औरव कवालीस. आणि मित्रांनो बघू शकता रॅन्डम शूट मध्ये मला कोण भेटले आहेत. आणि मंडळी बघू शकता जिग्नेश मोकल. खूप स्ट्रगल आणि खूप मेहनत करतो हा मुलगा आमच्या नावा गावातला आहे, नावाखाडी गावातला आहे. आणि याला तुम्ही DM करा. याचा पेज आहे इंस्टाला, फॉलो करा जाऊन. JM व्हिडिओग्राफी याचा पेज आहे याचा. आणि याचा नंबर तुम्हाला व्हिडिओग्राफी या फोटोग्राफी या रील शूट करायचं असेल तर तुम्हाला मी याचा नंबर शेअर करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. बघू शकता तुम्ही नारळी पौर्णिमेची शूट चालू त्यांची. जाम गर्दी, जाम मॉडेल चाललेले आहेत. बघू शकता तुम्ही त्याच्या जेटीवर आहेत ते आता. OMG, और एक कंटेंट. OMG, ये कंटेंट. फॉलो करत राहा. आणि हे आमची टीम JHK21. बघू शकता फुल मेहनती बॉय आपला. कुठे आहे तो? बॉय रोशन कॅमेरामॅन. मला पण फोटो ऐसे ले लो. बस का आलो का आपण सगळे. आणि आमचा JHK चा ब्लॉगर आलेला आहे इथं फायनली. आणि काल आणि चष्मा माझे रोशन, चष्मा नंतर. हा असा ब्लॉगर आला आणि माझा ब्लॉगर येऊन चाललाय. बघा हा असा ब्लॉगर तुमचा. तर मंडळी ही आहे आमची JHK टीम. आणि फॉलो करा आमच्या पेजला. आमचा पेज आहे इंस्टावर, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मी पेज मेन्शन करतो. लिंक शेअर करतो, माझी सुद्धा करतो. तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. आमच्या सरांचे फॅन फॉलोइंग बघा. फोटोग्राफी भाई फॅन फॉलोइंग आमच्या सरांची. रोशन सर मस्त फोटो. ऑटोग्राफ मागताना ऑटोग्राफ नाही दे बोलतो, फोटो काढून तुमच्यावर बोलतो मी. ऑटोग्राफ बोलतो कसं दिसणार नाही बोलतो, फोटो कसं दिसतील ना बोलतो. हो हिरो यार. बॉडीला रोशन एकदा बॉडी. तर मंडळी पायच्या पेजला फॉलो करा, कारण की जाम स्ट्रगल करते, जाम मेहनत करते. आणि आर्टिस्ट असंच नाही पुढे जात. तुमची मेहनत नाही, आमची मेहनत आणि तुमची साथ लागते त्याच्यासाठी. तर बायचा पेज आहे युट्यूबला रोशन 21 म्हणून, रॉश 21. येस, रॉश JHK 21.
तर मी सुद्धा JHK 21 रोबो JHK तो भाई भाई है साथ में. तर जसं तुम्ही मला प्रेम देता तसं तुम्ही याला सुद्धा प्रेम द्या आणि याच्या सुद्धा पेजला फॉलो करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची सुद्धा लिंक शेअर करतो. तर प्लीज याला सुद्धा फॉलो करा आणि जसं माझं तुम्ही 10K केला तसं याचं सुद्धा लवकर 10K करा. आणि आपण असेच मजेवाले व्हिडिओ घेऊन नेहमी आणत राहू. येस धमालवाले. येस आणि आमची तुम्हाला आम्ही प्रॅक्टिस कसं करतो ते आमच्या व्हिडिओ माध्यमातून सगळं दाखवणार आहेत. कशी करतो प्रॅक्टिस, शूट कसं करतो, काय मेहनत असते एका रीलसाठी किंवा आमचं कॉम्पिटिशनचं ते आम्ही सगळं एक्सप्लोर करणार आहोत. येस ऑलवेज. चलो धन्यवाद. अजून माझा बाकी आहे. जसं मला कंटेंट भेटत जाईल तसं मी शूट करणार आहे. कारण की मी आजचा ब्लॉग फक्त कंटेंटसाठी आलेलो आहे. मी इथं जो मला कंटेंट भेटेल. आज माझं कायच हे नाही, डान्सचा शूट नाही किंवा काहीच नाही. फक्त हा ब्लॉग असणार आहे. ठरवलं नाही काहीच, फक्त हा ब्लॉग असणार आहे माझा फक्त ना फक्त कंटेंटसाठी. रॅन्डम कंटेंट जो मला भेटेल तो शूट करणार आहे मी. तर बेस्ट ऑफ लक. भेटेल तसं चांगला शूट कर. रास भेटेल कारण की आज नारली पौर्णिमेच्या शूटला जाम जण आले. येते एकेकाला एक्सप्लोर करताय. तुम्ही चांगला हात मारले पण नाही म्हणून मी ब्लॉग करते. जलपरी मी समुद्राची जलपरी जलपरी. ही फोटोशूट करतस का काय? चक्कर आली, पोच झाली. हा नक्की काय अंशू काय? धन्यवाद मला कंटेंट देण्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. अशाच मला कंटेंट देत राहा. हे ताई ए आमची पोर आहे, जास्त काय बोलू नको ताई. आणि पोच बघू शकता आमची. अच्छा दात दाखव ना. चाचा ए चाचा ए चाचा कंप्लीट. नारली पौर्णिमा स्पेशल शूट चालू आहे करंजाच्या मार्केटला. हे बघा मोठे आर्टिस्ट मोठे झालेत, आम्हाला विसरून गेलेत आता. हा एका घरामध्ये राहून आम्ही दिवस काढलेत पण आता आम्हाला विसरून गेले आम्हाला. जयेश भाई कसं आहेस? काय नवीन शूट ऑल द बेस्ट. ओल्ड सॉन्ग आहे त्याला नवीन मध्ये कन्वर्ट करतोय. चांगलंय कीप इट अप ब्रो. असंच पुढे जात जा. बाकी बस भाई. तर मंडळी जाम मजा आली. रॅन्डम शूट करताना भरपूर जण भेटली मला आणि भरपूर शॉर्ट्स घेतलेत मी, मेमरीज कलेक्ट केलेत. आणि करंजा जेटीवर नारली पौर्णिमेच्या शूटसाठी जाम लोक आलेले आहेत. शूटसाठी जाम मॉडेल्स आलेले आहेत. मजा आली शूट करून. म्हणा काहीतरी नवीन असा मी ट्राय केलेला आहे. आणि आता मी चालू घरी. जर तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आमची व्हिडिओ मी बेलपाडकर सोबत आलेले आहे ती नक्की बघा तुम्ही. मी आणि गणेश कोहली उर्फ मी बेलपाडकर. ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा का माझी कोरिओग्राफी तुम्हाला आवडली का नाही आवडली. आणि भाईने जाम मेहनत घेतली त्या कोरिओग्राफीमध्ये आणि त्याच्यासोबत मला डान्स करून जाम मजा आली. आणि काहीतरी नवीन ट्राय केला मी त्याच्यासोबत आणि जाम काय शिकायला भेटलं मला त्याच्यासोबत. तर चलो गाईस, तर अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.